वेगावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकाचे कानी गुणदोष मना नाने किंवा नाने तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा लागे किंवा करे संतांच्या चरणा वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम हरे चरण अंजा कृपादाने कुठे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासदुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय मा जीवानी मानेल संतासे अरंजो चित्तासे आपुलिया मा जीवानी तुझे वर्णे गुणनाम आहे से देई प्रेम काही कळा संपाद ज्ञानंची विदाय भक्ती मिलो की तो येन समाधिराज वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुम चाला गेलो जरना अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरो तुम चाला प्रवेश मम वाचि मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौषहस्त चरण श्रवणत्वगादीन प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा मार्मिक असा अभंग आहे. अभंगावर चिंतन करत असताना या ठिकाणी कामगार गणेश मंडळ बरोबर ना यांचे विद्यमाने असणारा हा सोहळा हे प्रथम वर्ष आहे. पाठीमागे आपला एक उत्सव होतो दरवर्षी आणि त्या उत्सवामध्ये कमीत कमी एक 7-8-10 वर्ष मी त्या ठिकाणी चिंतन सेवा केली. पण मला वाटते 12 वर्ष झालं असेल. 12 वर्षापासून काही माझी चिंतन सेवा तिथं नाही. पण आजच बोलून जातो. परिस्थिती अशी पुण्याला सुद्धा कंपनीत कामाला घेतल्यानंतर 1 वर्षाचा गॅप मारत होतो पण या गावानं 12 वर्षाचा गॅप मारला. साधं गाव नाही तुम्हाला सांगतो. 12 वर्षानंतर या गावात मी आलो आहे आज. बरोबर नाही बापू? 12 वर्षानंतर आलो आहे. असू द्या तुमची काही चूक नाही. सध्या आमच्याच गाद्याच धोक्यात आहेत त्याचं तुमची चूक नाही. या प्रकारानं मला परंपरा 2 आहेत. एक परंपरा म्हणजे वारकरी फडकरीची परंपरा 340 वर्षापासून माझ्या घराण्यामध्ये चालत आली.
एक या परंपरेचा नियम. आणि दुसरी म्हणजे या महाराष्ट्राला 80% कीर्तनकार ज्या संस्थेने फुकट आणि मोफत दिले, विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, अशी देशातली, महाराष्ट्रातली नाही देशातली एकमेव संस्था आहे ती म्हणजे गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी आहे. त्याच्यामुळं अभंगाचं चिंतन मार्मिक, गोड आणि उदाहरणासहित, जसं एखाद्या दोऱ्यामध्ये फुलं एक 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 गुंफावीत, तसं अभंगाचं चिंतन गोड आणि मार्मिक मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. माझे सर्व सहकारी गायक वादक मंडळी असतील, माझे सहकारी मित्र आमचे रघुनंदन महाराज, वैराग्य मूर्ती, गोरोबा काका, वारकरी शिक्षण संस्था तिथले विद्यार्थी आहेत, माझे सहकारी बापू महाराज असतील, आदिकर्ता काका, जे काही परिसरातील सर्व गायक वादक मंडळी आहेत. अभंगानं वेळेमध्ये सुरुवात झाली. अभंगाचं चिंतन वेळेमध्ये मी सांगता करतो आणि गोड आणि मार्मिक चिंतन मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. अभंगाचा भाव असा, जगद्गुरू तुकोबाराकडे काही मंडळी गेली आणि गेल्यानंतर तुकोबाराने विचारलं, महाराज आम्हाला देव प्राप्त व्हावा वाटतो, मग त्याच्याकरता साधन सांगता का एखादं? तुकोबाराय म्हणले, तुम्ही काय करा, फक्त भाव ठेवा, भाव ठेवलाय तुम्हाला देव प्राप्त होईल. कोण? तुकोबाराय म्हणले. मग त्या व्यक्तीने सांगितलं, महाराज भाव ठेवलाय हो, पण देवच प्राप्त होत नाही. ते म्हणले, फक्त भाव ठेवून जमत नाही, त्याच्याकरता गावं लागतं. आलं का लक्षात? भावी गावे. मग तो म्हणला भावही आहे आणि मी त्याला गातोय. ते म्हणले भाव असूनच गाऊन जमणार नाही, त्याच्याकरता गीत गावं लागेल. हे 3 झालं. तसं महाराजांना सांगितलं, म्हणले 3 गोष्टी केल्या हो, मग आता पुढे काय करावं लागेल? म्हणले ह्या 3 गोष्टी तुम्ही केल्या, पण चित्त शुद्ध नसेल तर देव प्राप्त होणार नाही. शुद्ध करून या चित्त, हे झालं पहिलं प्रमाण. आणि असं जर तुम्ही केलं तर मग मात्र तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. या साधनाच्या युगानं देव तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. 2 प्रमाण झाली. देवाकडे जाताना किंवा संताकडे जाताना कोणाचा गुणही पाहू नका आणि कोणाचा दोषही पाहू नका. हे झालं 3रं प्रमाण. संत महात्मे मिळत नाही, मिळाले तरी ते कळत नाही, तर कळाले तरी त्यांची संगती घडत नाही. यदा कदाचित तुम्हाला मिळाले तर मग काय करा, मस्तक ठेंगणा लागे किंवा करी संतांच्या चरणात. 4 प्रमाण झाली. 5व्या प्रमाणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुम्ही त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं की संत महात्म्याच्या मुखातून येणारा शब्द तुमचं समाधान करेल. वेचिते वचन जेणे राही समाधान. हे झाले 5. 6व्या प्रमाणामध्ये तुकोबारायांनी सांगितलं, प्रपंचामध्ये धन कमवू नये असं नाही, कमवलंच पाहिजे. पण महाराज म्हणतात कसं? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करे. हे कमवायचं आणि कमवत असताना कसं द्यायचं? जास्त नाही देता आलं नका देऊ, थोडंफार द्यायचं. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. हे अभंगाचं तात्पर्य. विठाला आता पहिल्यांदाच 4 ते 5 मी उदाहरण देतो आणि ते तुकोबारायला धरून, तुकोबाराच्या प्रमाणाला धरून देतो. पहिलं प्रमाण देत असताना ज्ञानोबारांनी गोड ओवी दिली. हे विद्यार्थ्यांच्या काही पाठ असेल तर त्याच्यामध्ये पहिली ओवी दिली. कोण बापू? पहिली ओवी, अंग गोरे आणि तरुणे, वरी लेले आहे लेणे, परी एक लेणी प्राणे सांडलेली जेवी. महाराज म्हणतात, ज्ञानोबाराय सांगतात की मुलगी सुंदर आहे, अंगावर वस्त्र घातलेत, अलंकार घातलेत, पण काय करणार? शरीरामधून प्राणच निघून गेला. काय उपयोग आहे मला सांगा ना? शरीरामध्ये प्राण नसेल तर त्या शरीराचा उपयोग नाही. चला, नदीचं पात्र मोठं आहे पण आतमध्ये पाणीच नाही तर नदी काय कामाची? बोला ना. शरीर आहे पण प्राण नाही तर शरीर काय कामाचं? महाराज म्हणतात, नदीचं पात्र मोठं आहे पण आतमध्ये पाणीच नाही तर त्या ठिकाणी नदी काय कामाची? 50 लाखाचं हॉस्पिटल बांधले पण आतमध्ये डॉक्टरच नाही तर हॉस्पिटल काय कामाचं? एवढं मोठं मंदिर बांधले पण आतमध्ये त्या ठिकाणी मूर्तीच नाही तर मंदिर काय कामाचं? तसं एवढं मोठं शरीर आहे आणि भगवंताबद्दल भावच नाही तर शरीर काय कामाचं? शरीर काय कामाचं? म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात, परमार्थामध्ये लागतो तो भाव लागतो आणि भाव जर नसेल ना तर त्याला काही किंमत त्या ठिकाणी नाही. म्हणून ज्ञानोबारांनी गोड उदाहरण दिलं, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, भाव बळे आकळे करतळे तैसा हरी. म्हणून मार तिथं लागतं, भाव लागतो. आमच्या एक महाराजांचं गुरुरे बंडा तात्या कराडकर, तात्यांची एक आवडती चाल आहे, म्हणतो आता एवढी स्वरात येणार नाही पण जोरात तरी म्हणतो. कमी काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे तुका मने आना
एक महाराज म्हणतात भावची कारण तुका म्हणे आन विठोबाचे. एक आमचे गुरुवर्य संदीपान महाराज हास्यगावकर दादा एक उदाहरण देत असतात. ते उदाहरण देतो म्हणजे अभंगामध्ये प्रवेश करता येईल. काय झालं, लातूरसारखं ठिकाण आणि त्या लातूरमध्ये आम्ही आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दररोज 1000 विद्यार्थ्याला सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण त्या ठिकाणी दिलं जातं. एक अन्नपूर्ण योजना चालू आहे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत. आणि त्या कालावधीमध्ये आम्ही प्रत्येकाकडे जे श्रीमंत व्यक्ती आहे आम्ही कोणाकडून तरी वशिला लावायचा, तिथं जायचं आणि आम्ही त्यांची ओळख करून घ्यायची आणि त्यांना सांगायचं आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला काहीतरी अन्नदानाकरता योगदान द्या. लातूरला आम्ही गेलो. लातूरला गेल्यानंतर एक श्रीमंत व्यक्ती आम्हाला भेटली. आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि गेल्यानंतर आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला तुम्ही काहीतरी द्या म्हटल्यानंतर ते पुस्तक असतं ना, चेक पुस्तक, ते टाकलं आमच्यासमोर. त्याने काका आमच्यासमोर टाकलं आणि टाकल्याबरोबर आम्हाला सांगितलं याच्यावर काय आकडा लिहायचा तिल्या. बोला की ते काय म्हणले, याच्यावर काय आकडा लिहायचा तिल्या. आता मी संदीपान महाराजाकडे बघायला लागलो, संदीपान महाराज बघायला लागले माझ्याकडं. कशामुळं, समजा मी जर 5 लिहिलं आणि त्यांना जर 11 द्यायची असेल तर बोला की बोला ना, मग सालाकाचा तोटाच आहे ना आमचा. आणि आमची महाराज लोकांची लई चिकटी असते तुम्हाला सांगतो. शेण पडलं की माती घेऊनच उठणार. तुम्हाला लक्षात आलं बरं नाहीत परिस्थिती अशी. मग ती काय झालं हे पटलं बघा प्रत्येकाला. मग ते त्या ठिकाणी म्हणू लागले काय करायचं. ते बघायला लागले माझ्याकडे, मी बघायला लागलो त्यांच्याकडं. आणि अर्धा तास थांबलो. ते शेठजी म्हणले महाराज झालं नाही का अजून तुमचं लिहून. मग आता विचार केला, म्हणलं आकडा लिहावाच. मग काय केलं, पेन घेतला, 11 लाख रुपये लिहिले. किती, मोठ्यानं बोलत राहा. 11 लाख रुपये, 11 लाख रुपये लिहिले. आणि 11 लाख रुपये लिहिल्यानंतर ते आलं, ते बघितलं, चेक बघितला आणि ते काय म्हणलं माहिती का, बास का. बोला की बोला. ते काय म्हणलं, बास का. मी मला कमीत कमी 2-3 लाखाचा तर तोटा झाला आपल्याला बास का म्हटल्यावर. आता इथं मुद्दा घ्या, मी अभंगाच्या बाजूला कुठे जातोय आणि अभंगावर कुठे येतो हे लक्षात आलं तर कीर्तन लक्षात येईल, नाही तर कीर्तन लक्षात येणार नाही. मी कुठून बाजूला जातो बघा. मग ते 11 लाख रुपये लिहिले. पत्नीला सांगितलं जाऊ दे आता काय कर, पेन आण ग, पेन आण. आपला तो भारी पेन आणला. आणल्यानंतर लगेच ते चेक हातात घेतला आणि त्याच्यावर खाली सही करायला लागते ना. बघता काय माझ्याकडं, हातात पेन घेतला, सही करणार आणि सही करत असताना तितक्यात अटॅक आला आणि मेलं ना. बघता काय माझ्याकडं, सही राहिली ना, सही राहिली ना त्याच्यावरची. सही राहिल्यानंतर त्या दिवशीपासून मी अजून प्रार्थना करतो देवाला, देवा 11 मध्ये 6 तू घे पण सही देण्यापुरता आण. आता मुद्दा इथं काय घ्यायचा मला सांगा. 11 लाख रुपयाचा चेक आहे, पण 11 लाख रुपयाच्या चेकवर जर त्याची सही नसेल तर चेकला किंमत नाही. तसं एवढं मोठं शरीर आहे आणि भगवंताबद्दल भाव नसेल तर शरीराला किंमत नाही. वारकरी संप्रदायामध्ये लागतं ते काय तर महाराज त्या ठिकाणी म्हणतात. एक आमचे हनुमंत महाराज मते, त्यांची गोड चाल आहे बघा. आणि ते म्हणतो मलाही जास्त चाली पाठ नाहीत, पण वजन पाडण्याकरता 5-6 पाठ केलेले आहेत. मे बी लक्षात घ्या. अंतरीचे घेतो घोडे, अंतरीचे वडून वाजवा पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, भावाची देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. अंतरीचे घेतो गोडी, अंतरीचे घेतो गोडी, अंतरीचे घेतो गोडी, अंतरीचे घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची,
भावाचे देव अंतरीचे घेतो गोडे पाहे जोडे भावाचे. याला उदाहरण देतो, म्हणजे भाव शब्द आला म्हणून हे उदाहरण देतो. चला बोलत राहा. समोर माता भगिनी बसले. तुम्हाला मी विचारतो, गुलाबजामुन जर करायचं असेल तर गुलाबजामुन करत असताना कशा कशाचं पीठ घेतात? गव्हाचं, ज्वारीचं आणि बाजरीचं. बोला की कशाचं? होय तर म्हणा. कशाचं मग? कशाचं? खवा आणि खवा घेतल्यानंतर मैदा, बरोबर आहे ना. एकत्रित करून काय केलं जातं? त्याची गोळी तयार केली जाते. आणि ती गोळी कशा सोडतात पुन्हा? बोला की हां, तेलात. आणि तेलातून पुन्हा हां, म्हणजे पहिल्यांदा राज्यमंत्री पुन्हा कॅबिनेट मंत्री, ठीक आहे नाही. म्हणजे पहिल्यांदा त्याला काय करतात? तेलात टाकतात आणि तेलात तळल्यानंतर पुन्हा ती पाकात टाकावी लागते. आता याला उदाहरण जोडून मला काय द्यायचं? तुम्ही म्हणाल हे उदाहरण मध्येच कसं काय दिलं? तर अभंगा करता दिलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय महाराज म्हणतात? ती ज्यावेळेला तेलात टाकावी लागते आणि तेलातले झाले की पुन्हा पाकात टाकावी लागते. आणि आपला मराठवाड्यातला शब्द आहे तो, पाकात जरी गुलाबजामुन टाकल्यानंतर तो मुरावा लागतो. बोला शब्द मोठ्यानं. काय वागतं? मुरावा लागतो. जोपर्यंत गुलाबजामुन पाकात मुरत नाही तोपर्यंत त्याची चव लागत नाही. आता इथं बोलतो, गुलाबजामुन पाकात मुरावा लागतो आणि 2 तासात अभंग घेऊन महाराज जर अभंगावरून नाही बोलला तर त्याला गळ्या इतकाच मंडपात पुरावा लागतो. ठीक आहे, दुसरं काय? ठीक आहे, पुरावं लागतं की नाही? दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, अभंगावर महाराज बोललाच पाहिजे. आपण जर 2 तास इतक्या लांबून प्रवास करून आलो तर विनोद मनोरंजन हे कधी कीर्तनकारांना करायचं नाही. अभंगाला तर बाप दाखवण्यात श्राद्ध घाल. मनोरंजन इथं विनोद करण्याकरता लोक समाज इथं बसला नाही. आज आपल्यापेक्षा अनुभवानं मोठी लोक आहेत, परंतु फक्त एक नारदाच्या गादीचा अपमान करू नये म्हणून समाज बोलत नाही. हे लक्षात घ्या. तुम्हाला लगेच कळतं की महाराज अभंगाला वर बोलतोय का महाराज बाजूबाजूने चाललाय, हे तुमच्या 5 मिनिटात लक्षात येतं. तरी समाज अपमान करत नाही हे लक्षात घ्या. माझी विनंती आहे की तुम्ही काय करायचं माहिती का? आता पुढच्या वर्षीपासून थोडासा बदल करा. मी म्हणतो म्हणून माझी तारीख घेऊ नका, पण पुढच्या वर्षीपासून बदल करा. काय करा बापू? गावात महाराज येऊ द्यायचा, आल्यानंतर भरपूर जेवण महाराजाला खाऊ घालायचं, आता जसं घातलं तसं, आणि हे घालायचं. आणि घालताना काय करायचं? तिकडून इकडं महाराज निघाला कोणीकडं मंडपाकडं की महाराजांना जाता जाता सांगायचं, महाराज आमच्या गावामध्ये ह्या वर्षी बदल झाला आहे. काय बदल झाला आहे? तर मंडपात गेल्यानंतर तिथं 7 अभंगाच्या 7 चिठ्ठ्या टाकल्या जातात आणि तो अभंग उचलायचा एखाद्या लेकरानं, आणि तो जे अभंग येईल तो कीर्तनकारानं कीर्तनाला अभंग घ्यायचा. बोला. अरे 50% कीर्तनकार कीर्तन बंद करतील. तुम्हाला असं वाटलं काय? टिपूनच असतात 4-5. ह्या गावचे लोक त्या गावला नाहीत, त्या गावचे त्या गावला नाहीत, हे की नाही? आपले डोकीचे गाव इळीला नाहीत, इळीचे गातेगावला नाहीत, गातेगावचे रामेगावला नाहीत, रामेगावचे देवधानोरे नाहीत, धनगरी बोरगावला नाहीत. हे आपलं चालू व्यवस्थित. शर्ट फाटतोय म्हणून टेलरचा धंदा चालला आहे, दाढी वाढते नाव्याचा धंदा चालला आहे, बरोबर आहे की नाही? गाडगं फुटतंय कुंभाराचा धंदा चालला आहे. आणि आम्ही सांगितलेलं तुम्ही विसरताय म्हणून आमचा धंदा म्हणायचा आहे का तुम्हाला? मला सांगा ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ह्या सगळ्या गोष्टी विसरतात म्हणून सगळ्या गोष्टी चालतात. आता मी काय म्हणतो, गुलाबजामुन आहे ना, गुलाबजामुन जोपर्यंत पाकात मुरत नाही तोपर्यंत त्याची चव लागत नाही. तसं वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार मुरला पाहिजे. जेवढा मुरेल ना, आपल्या भाषेत मराठवाडी भाषेत सांगतो, खार जेवढा मुरल तेवढी त्याची चव लागते, है की नाही? बरेच खार असे की चव गेलेले. तुमच्या लक्षात येतं का नाही बघा. जाऊ द्या, अशी परंपरा आहे. आणि या प्रकारानं महाराज म्हणतात भाव लागतो वारकरी संप्रदायामध्ये. आणि भाव जर नसेल तर त्याला काही किंमत नाही. मग तुकोबाराने विचारलं, महाराज आम्ही काय करायचं? देवाला कसं गायचं? साधनं तर वेगवेगळ्या प्रकारची. सत्ययुगातलं साधन वेगळं, त्रेतायुगातलं साधन वेगळं, द्वापारयुगातलं साधन वेगळं. मग ही सगळी साधने वेगळी असतील, मग आम्ही काय करायचं? तर आमच्या तुकोबारांनी त्या ठिकाणी गोड प्रमाण दिलं. सूर द्या एकदम. महाराज त्या ठिकाणी सांगतात, एकच काम करायचं. कलियुगामध्ये दुसरं साधन नाही, फक्त नामस्मरण हे साधन आहे. विठाला कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा
सांगू का, या जी लहान लहान लेकरं आहेत का नाही, हे भविष्यात काळातले फार मोठे कीर्तनकार आहेत. याच्यातला कोणीतरी प्रवचनकार होईल, कुणीतरी याच्यातला गायनाचार्य होईल, कुणीतरी मृदंगाचार्य होईल. तुम्हाला सांगू का, नाही कीर्तनकार, नाही प्रवचनकार, नाही गायनाचार्य, नाही मृदंगाचार्य झाला तरी हरकत नाही. 100% गुन्हेगार तर होणार नाही, हे मात्र 100% खात्रीचे. गुन्हेगार तर का, हे वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि हे जपण्याचं काम आज ही लहान लहान लेकरं त्या ठिकाणी करतात. तुम्हाला सांगू का, आम्ही पाहतो आपण घरी वेगवेगळे पदार्थ खातो, पण ही लेकरं ज्यावेळेला मधुकरी मागायला जातात आणि गेल्यानंतर खडलीशी, मी 2-3 दिवस झाला आळंदीला गेलतो. माझा मुलगा आळंदीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण ते 3ऱ्या वर्षाला. ज्यावेळेला ते आपण हातामध्ये मधुकरी मागण्याकरता निघतो त्यावेळेला फटदिशी डोळ्यात पाणी येतं. माझी विनंती आहे की आपण 2-3 कामं करायचे. हे वारकरी संप्रदायात प्रचाराने प्रसार करणारे लहान लहान लेकरं आहेत नाही, ही लेकरं आज कोणत्या तरी कारणानं तुमची इथं आज डोकीमध्ये आलेत. ह्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी योगदान देण्याचं काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी करा. काय होतं, आज हे लहान लहान लेकरं आहेत, पण भविष्यकाळामध्ये एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा धर्मप्रचार करण्याचं काम हे विद्यार्थी त्या ठिकाणी करत राहतील. हे वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाचं आहे. मी तुमच्या प्रमाणावर बाजूला गेलो. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. भगवंत त्या ठिकाणी भेट देतो कधी, नामस्मरण केल्यानंतर. आता मला अभंगामध्ये असा प्रवेश करायचा आहे. योग मार्ग कठीण आहे, कर्म मार्ग कठीण आहे, ज्ञान मार्ग कठीण आहे आणि शेवटी असणारा भक्ती मार्ग. योग मार्ग आपण वारकरी करू शकत नाही. का करू शकत नाही? माझ्या ज्ञानोबराने उदाहरण दिलं. योग याग विधी किंवा हे ज्ञानोबराचे एक ओवे, योगाच्या वाटा जे निघाले गा सोबटा, तया दुःखाचाचे शेल वाटा भागाला. योग मार्ग आपल्याला जमत नाही. योग मार्ग का जमत नाही? कमी खावं लागतं बरं का. वारकऱ्यानं कमी खावं लागतं, योग करणाऱ्यानं कमी खावं लागतं, एकांतामध्ये जाऊन बसावं लागतं. आता आपल्याला वारकऱ्याला कधी योग जमायचा? वाढणाऱ्यानंच आपल्याला म्हणावं लागतं बाबा आता बस करा. आपल्याला कधी योग जमायचा? ठीक आहे नाही, म्हणजे आपल्याला योग जमणार नाही. योग मार्ग कठीण आहे. मग दुसरा जर मार्ग विचार जर केला तर महाराज त्या ठिकाणी म्हणतात कर्म मार्ग. कर्म मार्गाचा विचार केला तर तुकोबरा सांगतात मोडून या वाटा केला राजभार चाले ऐसा. कर्म मार्ग ही फार मोठी कठीण आहे. कसा? कर्मी आचमन करावे, न्यून मात्र जल घ्यावे. महाराज म्हणतात कर्म करत असताना कधी तांब्याभर पाणी घेतलं आणि कधी त्या ठिकाणी आपण जर ग्लासभर पाणी घेतलं तर त्या ठिकाणी दारू पिल्याचा दोष लागतो, मदिरा पिल्याचा. नाथ महाराजांची ओवी आहे. तर त्याच्यामुळं कर्म मार्गही कठीण आहे. मग तिसरा मार्ग घ्या, ज्ञान मार्ग. ज्ञान मार्ग आपल्याला त्या ठिकाणी जमत नाही. आमचे वैकुंठवाशी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य, आज हा जो मृदंग वाजतोय ना, ती जर कृपा कोणाची असेल तर गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्य यांची, त्यांची कृपा आहे. आज ती मंडळी दिसत नाहीत, पण हा जो मृदंग वाजतोय तो आमच्या बाबामुळे वाजतोय, हे लक्षात घ्या. त्यांचं उदाहरण देतो. एक जणाने, आमच्या पांडुरंग बाबांनी एका विद्यार्थ्याला गीता, आपण त्याला संत म्हणतो, आणि भागवताची संहिता असते. मग ती संता देत असताना 1 महिना 2 महिने चांगली ती संता दिली आणि दिल्यानंतर त्याने ती संता ऐकली आणि पाठ केली. केल्यानंतर परिणाम काय झाला? 1-2-3 महिने गेल्यानंतर त्यानं सांगितलं बाबा दोग्धा गोपाल नंदना आहे की नाही? आहे की नाही विद्यार्थ्यांनो? बोला की आहे की नाही? पुढे हां, मग त्याच्यामध्ये तो शब्द आला दोग्धा, आहे की नाही? तर त्यानं विचारलं गुरुजींना की बाबा याच्यामध्ये हे 2 गधे कोण आलेत? बोला की नीट आहे का? त्या विद्यार्थ्यानं गुरुजीला विचारलं हे 2 गधे कोण आलेत? तर त्याने गुरुजीनं सांगितलं 2-3 महिने तुला गीता शिकवली पण तुला काही जमली नाही, पहिला गधा तू. बोला. आणि 2-3 महिने गीता शिकून तुझा अधिकार काय हे मला कळालं नाही, त्याच्यामुळं दुसरा गधा मी. म्हणजे परिस्थिती, तो अर्थ तिथला वेगळा आहे, हे लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो ज्ञान प्राप्त करून घेणं हे कठीण आहे. ते ज्ञान पैगा भरवे जरी म्हणे आते आणावे तरी संता या भजावे सर्व. जे ज्ञानाचा कुरुटा ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. या प्रकाराने त्यांची सेवा केली की ज्ञान प्राप्त होतं. आता सोप्यावर येतो. तसं महाराजांनी विचारलं आता सोपा मार्ग सांगा, तर त्यावेळेला त्याने सांगितलं नामसंकीर्तन साधन पै सोपे. सगळ्यात सोपं साधन म्हणजे देवाचं नामस्मरण. मग महाराजांना विचारलं महाराज ते नामस्मरण करायचं पण कसं? भावे गाता गीत भावे गावे 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 गीत भावे गावे
तुझ भावा रे देवा 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 तुझ बाबा देवा तुझ बाबा तुझ बाबा तुझ बाबा देवा पहिला शब्द आला भावे, भावेला जुळून शब्द आला गावे. बरोबर, त्याचं उत्तर देतो. म्हणजे आपल्याला अभंगामध्ये आपण प्रवेश केला आहे. भाव जर नसेल आणि आपण जर गात असेल तर त्यालाही काय ते किंमत नाही. एक प्रमाण आहे बघा तुकोबरायचं, प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचुनी काय. आता इकडचं मला काही सांगता येणार नाही, पण बऱ्याच वेळा जर आपण गेलो तर मराठवाड्यामध्ये रामकथा भागवत कथा ही जी करणारी कथाकार मंडळी भरपूर झाली आहे की नाही. कथा करणारी आहे की नाही, ज्यानं सांगणारे त्याचीच कथा झाली. आता बाकीच्याची कथा काय करणार, परंतु कथा लोक सांगतात. भागवत कथा राम कथा करत असताना अगोदर त्या भागवताची संहिता घ्या. काय मत आहे तुमचं? भागवताची पूर्ण संहिता घेतल्याशिवाय कथा करण्याचा अधिकार कथाकाराला नाही. गोष्टी सांगणं कोणालाही जमतं, पण वारकरी संप्रदायातली कथा ही वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी महत्त्वाची आहे. जोपर्यंत तुम्ही संहिता वाचत नाही तोपर्यंत भागवत कथा पूर्ण होत नाही. तुमचं काय मत आहे काका? वारकरी संप्रदायामध्ये हे नाही माहीत, पण आपण ते वाचत नाही. आणि काय माहिती आहे का, आम्हाला काही कळत नाही आणि तुम्ही तर त्याच्यापेक्षा न कळणारेच आहेत. कसे काय म्हणजे माझ्या भाषेत सांगतो, वरमाईच बिघडली, वराड तर अगोदरच बिघडलेले हे की नाही. काय कळणार आहे मला सांगा ना. पण मला काय म्हणते, तुम्हाला नका कळू द्या, कमीत कमी आम्हाला तर कळलं पाहिजे की नाही आपण लोकाला फसवतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून रामकथा भागवत कथा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हे करताना त्याची एक संहिता ठरलेली आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून हे करावं लागतं. आता पहिला शब्द आला भावे आणि दुसरा आला गावे. एक एक उदाहरण देतो. इथं आपल्या तडवळे गाव आहे, कसबे तडवळे हे की नाही. तिथं एक चाकडा आल्यानंतर ढोकीला शून्य आला होता. त्या शून्यानं एकाला पाठिंबा दिला. किती झाले? हा बोलत राहा मोठ्याने. 10 झाले. दुसरा एक शून्य देव धानोर आला होता, त्यानं पाठिंबा दिला. किती झाले? 100 झाले. आता 11 वाजेपर्यंत ते शून्य लावे, चला 100 झाले की नाही. मग तिसरा जो शून्य होता तो आपल्या धाराशिवला आला होता. त्या धाराशिवच्या आलेल्या शून्यानं पाठिंबा दिला. किती झाले? 1000 झाले. 1000 झाल्यानंतर त्या एकानं सांगितलं आपल्याला काही तडोळ्याला करमत नाही, मी चाललो पुण्याला. मग तो एक गेला निघून. बोला की, तो एक निघून गेला. शून्याला किंमत आहे का? बोलत राहा आहे का शून्याला? एक निघून गेला की शून्याला किंमत नाही. एकाचं महत्त्व वाढवायचं असेल तर शून्याचा पाठिंबा घ्यावा लागेल, आणि शून्याचं महत्त्व वाढवायचं असेल तर एकाचा पाठिंबा घ्यावा लागेल. एकामुळं शून्याला किंमत आणि शून्यामुळं एकाला किंमत. तसं भावेमुळं गावेला किंमत आणि गावेमुळं भावेला किंमत आणि भावे गावेमुळं गीताला किंमत. विठाला वारकऱ्यानं गायचं, पण कोणाला गायचं? माझ्या तुकोबराने सांगितलं, बाकीच्या देवाकडे जायचं नाही, एकालाच गायचं. विठाला एक गावे आम्ही एक गावे आम्ही
कीर्तनाच्या अगोदर एकदा जेवत असतो आणि कीर्तन झाल्यावर एकदा जेवतो अशामुळं हे लक्षात घे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही येते. किंवा आता महाराज त्या ठिकाणी म्हणतात अशा चाली म्हणल्या ना एक 10-7-8 खालीला जिरायला काय वेळ लागते मला सांगा ना. हां महाराज म्हणतात एक गावे पण कोणाला गावे भावे गावे. एक उदाहरण थोडंसं तुम्हाला पटणार नाही पण सांगितल्याशिवाय पर्याय नाही. जेवढं खाली येऊन मला म्हणजे तुम्हाला पटवून देता येईल तेवढं पटवून देतो. आपण अनेक देव आहेत ना जगामध्ये, बाकीच्या देवाकडे फिरायचं नाही, एकच त्याच्याकडे जायचं. कसं जायचं? महाराज म्हणतात एकदा बूट धरलं की फांद्या फळं फुलं पानं हातात आली हे म्हणायची गरजच नाही. बूट धरलं की सगळंच हातात आलं. आले की नाही मला सांगा. तसं महाराज त्या ठिकाणी म्हणतात एका देवाला धरलं ना पाठीमागचे सगळे देव त्या ठिकाणी आले. बळी या माझा पंढरराव, जो या देवांचाही देव, बाकीचे देव हे कार्यरूपाने आहेत आणि पंढरपूरचा देव मात्र कारणरूपाने आहे. एक उदाहरण देतो मला, जरा ग्राम्य ऐकायला थोडंसं जड जाणार आहे. एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला त्या ठिकाणी 5,000ची साडी घेतली. आपल्या काही घरचं चाललंय का? 5,000ची साडी घेतली. घेतल्यानंतर तिने सांगितलं उद्या तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला 5,000ची साडी देतो. गावे या शब्दाकरता मी बाजूला गेलो, नीट लक्षात घ्या. मग गेली आणि गेल्यानंतर तिने सांगितलं हे टकोबाई मी तुम्हाला ही 5,000ची साडी देणार आहे, पण तशी नाही देणार. अगोदर भोजन तुम्हाला घालणार आणि नंतर तुम्हाला 5,000ची साडी देणार. ती ज्यावेळेला आल्यानंतर म्हणले द्याव ना साडी. ती म्हणले थांबा. पंचपक्वानाचं भोजन केलं, तिला जेव घातलं आणि तिला सांगितलं आता साडी देते तुम्हाला, घ्या एकदा नाव घ्या. म्हटल्यानंतर तिनं नाव घेतलं ना, जिला साडी घ्यायची तिनं नाव घेतलं. ती म्हणली आणखी एकदा नाव घ्या. पुन्हा एकदा नाव घेतलं. ती म्हणली 5,000ची साडी मी तुम्हाला देणार आहे आणि 2दाही नाव घ्या. म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्याच नवऱ्याचं नाव घेतलं, एकदा माझ्या घ्या की तुम्ही नाव घ्या. मग ती आपल्या मराठवाडी भाषेत ती म्हणली तुझी साडी फुकून दे, मला त्याची गरज नाही, तुझ्या नवऱ्याचं नाव घेते का मी. आता ऐका परिणाम काय झाला. 5,000ची साडी असेल, पंचपक्वानाचं भोजन असेल, पण स्त्री नाव घेताना त्याच्याच पतीचं घेणार. तसं वारकरी संप्रदायामध्ये अनेक देव असतील पण आम्ही आमच्याच विठोबाचं नाव घेणार. महाराज एक गावे भावे गावे. गीत गायचं पण कसं गायचं. महाराज म्हणतात पंढरपूरला जायचं पण कसं जायचं. एकतर दिंडीच्या पुढं निघून जायचं, नाहीतर पाठीमागं थांबायचं. आहे की नाही. दिंडीचा ना आपला पत्ता नाही. सकाळी स्नानाला म्हणून जे जाणार ते दुपारी जेवायलाच हजर राहणार. दुपारी जेवण करून जे निघणार ते संध्याकाळी तंबू धरत पुढे जाणार. दिंडीची यांची गाठच नाही. पापाचे कळप काय करणार तुम्हाला. मग पंढरपूरला जायचं नाही तर जा, पण जात असताना कसं जा. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला. गात जागा गात जागा गात जागा गात जागा काय गा. महाराज म्हणतात गाता येईल तेनेची गावे. बरं का कोणी गावं, ज्याला गाता येतं त्यानं गावं. आता माझ्यासारखा जर 7 पट्टीमध्ये स्वर कुठंच लागत नसेल तर त्यानं मात्र गप्प राहावे. आहे की नाही. गाता येईल तेनेची गावे, नाहीतर आपण गप्प राहावे. महाराज म्हणतात भावे गावे गीत हा शब्द आला. तसं वारकरी संप्रदायामध्ये महाराज म्हणतात भावे गावे गीत. पुढे काय करा, शुद्ध करून या चित्त. काही गोष्टी शुद्ध असतात आणि काही गोष्टी अशुद्ध होतात. आता काय झालं माहिती आहे का, पहिला शेतकरी जो होता ना तो अज्ञानी होता आणि अज्ञानी असल्यामुळं त्याने काय करायचं,
दूध असलं ना 1 लिटर तर त्याच्यामध्ये कमीत कमी 1 ग्लास 2 ग्लास पाणी टाकायचं. म्हणजे अज्ञानी शेतकरी होता. आता शेतकरी हुशार झाला, पाणी घेऊनच धाराला बसतो. बोला हुशार नाही आहे की नाही. 10 लिटर दूध आहे ना. महाराज सांगतात मग आम्ही पंढरपूरमध्ये माझे काही मित्र आहेत गवळी. मग त्यांना म्हणलं का रे माघवारी आली, आता माघवारी उद्यापासून चालू होते. माघवारी आली, आषाढी वारी आली, कार्तिकी वारी आली, तर मग तुम्ही म्हशी वाढवता का? ती म्हणलं तू वेडाच राहिला गाड्या पंढरपूरमध्ये राहून. मला म्हणला. मी म्हणलं काय करतो? म्हशी वाढवतो का? ते म्हणा नाही म्हशी वाढ, नुसतं पाणी वाढवत राहायचं मला. याला शुद्ध म्हणत नाहीत. मग काय करा? शुद्ध त्याला म्हणा ज्या त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा नाही. ते वारकरी संप्रदायामध्ये शुद्ध आहे. काय महाराजांची गोड प्रमाण आहेत. तुकोबराय म्हणतात तुम्ही जर चित्त शुद्ध जर केलं ना, स्वतः भगवान परमात्मा चित्तामध्ये येऊन बसल्याशिवाय राहत नाही. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे चित्त करा रे देवदानवर का तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवने गोपाळ राहे तेथे. तो पेरू पिकला की पेरू पिकल्यानंतर असं म्हणावं लागतं का पोपटाला आम्ही पिकलो या खायला? म्हणावं लागतं का? पेरू पिकला रे पिकला की स्वतःहून पोपट तिथं येतो. तसं तुमच्या चित्ताची परिपक्व अवस्था झाली, स्वतः येऊन भगवान परमात्मा राहतो का नाही? हे लक्षात घ्या. हे जसं महत्वाचं आहे तसं महाराज म्हणतात चित्त निर्मळ करायचं म्हणजे काय करायचं? काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे विकार घालवले रे घालवले. एक तुकोबरायचं प्रमाण आहे. तुका म्हणे देह बरेला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते. पुण्य केलं की पाप निघून जातं, पुण्य आलं की पाप निघून जातं, प्रकाश आला की अंधकार निघून जातो, नीती आली की अनिती निघून जाते, धर्म आला की अधर्म निघून जातो. तसं महाराज त्या ठिकाणी म्हणतात राम मुखामध्ये आला की का निघून जातो. आणि आपल्या भाषेमध्ये महाराज म्हणतात काय करावं? पोलीस आले की चोर पळून गेल्याशिवाय राहत नाही. तसं महाराज म्हणतात चित्त निर्मळ केले की देव त्या ठिकाणी राहतो. शुद्ध करून या चित्त असं जर तुम्ही केलं तर मग मात्र देव जास्त लांब नाही, तुमच्या जवळ देव आहे. विठ्ठला सारे हे शरीर कोणाची असते, सारे हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरे बेना.
झाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलविते हरे वीणा कोण बोलविते हरे वीणा कवी ऐकावे एक नारायण कवी ऐकावे एक नारायण कवी ऐकावी एक नारायण तयाचे भजन चुको तयाचे भजन चुको नको कवी ऐकावे एक नारायण जे कवी ऐकावे एक नारायण दयाचे भजन दयाचे चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिविन मग किती महाराजांनी गुढ उत्तर दिलं मनुष्य मेल्यानंतर हात आहेत पाय आहेत डोळे आहेत कान आहेत बरोबर आहे ना सगळी इंद्रिय आहेत फक्त देवानं पाठिंबा काढून घेतला आता बऱ्याच वेळा आम्ही मंडळीला म्हणत असतो पुन्हा माझ्या लक्षात राहायचं नाही आता सांगून जातो ढोकीकर मंडळीला विनंती आहे आपली जे काही कामगार गणेश मंडळ आहे सगळं त्या कामगार गणेश मंडळानं वर्षातून एक वारी आपल्या मठामध्ये त्या ठिकाणी यायचं आणि तुम्ही वारी करायची तुम्ही वारी करायची आणि मी कीर्तनाला यायचं आपली युतीच दोघाची हे लक्षात नाही कीर्तनं घ्यावी अशी काही माझी इच्छा नाही पटका बांधून हे जवळजवळ निम्मा पटका फाटलाय माझा कीर्तनं घ्यावीत अशी माझी इच्छा नाही फक्त तुमचे आमचे ऋणानुबंध वाढावेत या दृष्टिकोनातून वर्षातून एक वारी खास कामगार गणेश मंडळाने त्या ठिकाणी करायची तुम्ही पंढरपूरला यायचं एक ऋणानुबंध तुमचे आमचे त्या ठिकाणी वाढत राहतील चाले हे शरीर कोणाचे सते कोण बोलवी ते हरिवेन भगवंत काय करतो पाठिंबा काढून घेतो मला उदाहरण द्यायचं होतं आम्ही जर काही जणाला म्हणलं ना महाराज बाबा पंढरपूरची वारी करा आता ते म्हणतात पंढरपूरची वारी करायला काही हरकत नाही पण देव आम्हाला बोलवत नाही बोला की तुम्ही लय महात्म्य मोठे तुम्हाला देवानं बोलवायला हे की नाही देव आम्हाला बोलवत नाही त्याच्या पुढचं जाऊन बोलतात अजून ते म्हणतात महाराज देवाचं आमच्याकडे लक्षच नाही मी म्हणलं बेट्या तुझ्याकडे जर देवाचं लक्ष आलं तर दारात गर्दी होईल उठलं की कशाला गर्दी कशाला होईल उचलायला आणि कशाला ती लक्ष देत नाही तेच बरं आहे त्यानं लक्ष देणं आणि तुमचा दणका उठणं परिस्थिती अशी आहे ते लक्ष देत नाही हे बरं आहे आपण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भगवंत सगळं करतो अरे फुकटात करतो का नाही बघा तुम्ही कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑक्सिजन मिळण्याकरता लोकांना कितीतरी लाखो रुपये खर्च करावा लागला माझं मत आहे कोरोनानं कमी लोक गेले कोरोनाच्या भीतीनं जास्त लोक गेले बोला गेले की नाही कोरोनानं लोक कमी गेले कोरोनाच्या भीतीनं जास्त गेले मला एक सांगू का जरा ही पुढचा शब्द नीट ऐका म्हणजे लक्षात येईल अरे प्रपंचामध्ये कायम तुम्ही निगेटिव्ह राहा पण परमार्थामध्ये कायम तुम्ही पॉझिटिव्ह राहा कायम परमार्थामध्ये पॉझिटिव्ह राहायचं हे जाऊ द्या बाकीच्या गोष्टी परमार्थाला तुम्ही अनुकूलता दर्शवली ना भगवंत सगळं देतो अरे जो जन्मालाच आला नाही त्याची जर भगवंत व्यवस्था करतो तर ज्यानं जन्म घेतला भगवंत त्याची व्यवस्था करणार नाही का ज्यानं दात दिले सण्याची व्यवस्था भगवंत करेल आमचे वैकुंठवासी गुरुरे रामकृष्ण महाराज वरबगावकर आमचे आप्पा म्हणायचे ज्या मुलाला अजून जन्म घेतला नाही पोटामध्ये आईच्या वाढते त्याच्या जर दुधाची 9 महिने अगोदर स्थानामध्ये भगवंत जर व्यवस्था करत असेल तर आपण आज खाल्ल्यानंतर उद्याची व्यवस्था करण्याची गरज काय ही भगवंताची सर्व असणारी व्यवस्था आहे आणि ही आपण टिकवली पाहिजे मी कशामुळे सांगतो की महाराज म्हणतात पुढे दुसऱ्या प्रमाणामध्ये तुझं व्हावा हे देव इतर बाजूला गेलतो तरी हा सुलभ उपाय कोणता उपाय आहे तर महाराज त्या ठिकाणी म्हणतात सुखी येतो घर नलगती सायाचं नलगती सायाचं लावे वनांतरा, सुखे तो बरा, सुखे तो बरा, नारायण. नलगती सायाचं लावे वनांतरा, सुखे तो बरा, नारायण. सुखे तो बरा, नारायण.
गती सायाचं जावे वनांतरा. दोनच उदाहरण देतो आणि तिसऱ्या प्रमाणाकडे जातो वेळेमध्ये. महाराज म्हणतात शबरी प्रभू रामचंद्राकडे गेले का प्रभू रामचंद्र शबरीकडे आले? बोला. हा, प्रभू रामचंद्र शबरीकडे आले, शबरी प्रभू रामचंद्राकडे गेले नाही. बोला. महाराज पुढे त्या ठिकाणी सांगतात विदुर काका देवाकडे गेले का देव विदुर काकाकडे आले? देव विदुर काकाकडे आले. इथंच अभंग घेतलं होतं मी कामगार गणेश मंडळमध्ये. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. पहिला अभंग मी त्या ठिकाणी घेतला होता. तसं महाराज म्हणतात काय करावं, आपलं जर व्यवस्थित असेल ना, तुमचं घर किती मजली बांधलेलं आहे याला किंमत नाही, तुमचं मन किती शुद्ध आहे याला वारकरी संप्रदायामध्ये किंमत आहे. तसं तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय, सगळ्यात सोपा उपाय म्हणजे देवाचं नामस्मरण, आणि त्या नामस्मरण भगवान परमात्मा प्राप्त होतो. म्हणून तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. मग काय करा, आणि काचे कानी 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 आणि काचे कोणा दोष मना नानी आणि काचे हे पुन्हा दोष माना नानी गुणा दोष माना नानी तुझा वावा तुझ वावा आहे देवा तुझ वावा आहे देव तुझ वावा आहे देव गुणा दोष मना गुण अनेकाचे कानी महाराज गुणदोष म्हणा नानी किंवा नानी कोणते घ्या. महाराज म्हणतात मग आपण एक काम करायचं, कोणाचा गुणही पाहायचा नाही आणि कोणाचा दोषही पाहायचा नाही. बघा एखादा प्रवासी निगावान जात असताना काय झालं, त्याला त्या ठिकाणी गुलाबाचं त्या ठिकाणी झाड दिसलं. ते झाड दिसल्याबरोबर त्याने काय केलं, त्याचा फूल वगैरे तोडलं, सुगंध घेतला, गेला पुढे. गेल्यानंतर स्वयंपाक करायचा होता म्हणून 3 दगड त्या ठिकाणी घेतले आणि त्याच्यामध्ये ती काही लाकडं जी होती ना, ती लाकडं वगैरे घातली, स्वयंपाक केला. पाणी घेताना जवळचं तिथं समुद्राचं पाणी घेतलं. पाणी कसं असतं, पाणी कसं असतं, हां ते पाणी वगैरे घेतलं, काम झालं. झाल्यानंतर पहिल्यांदा काय केलं, गुलाबाचं फूल घेतलं, लाकडं घेतले आणि लाकडं घेतल्यानंतर पुन्हा पाणी घेतलं, सगळं काम झालं आणि परत निघाला. जाता जाता बघा ना मनुष्य कसं म्हणायला लागला, त्या गुलाबाला म्हणायला लागला काय हो तुम्ही सुगंध देता पण काटेच लई. बोला की ठीक आहे म्हणला, सुगंध देता पण काटेच लई. म्हणजे गुलाब सुगंध देणं हा झाला गुण, पण काटे लई हे झाला दोष. बरं का, माणसाला दोष काढायची सवय असते. बऱ्याच वेळा तुम्हाला सांगू का, माणसं दोष काढण्यावर असतात. तुम्ही जेवढं जेवढं त्याचा गुण बघाल ना, तेवढं तेवढं तुम्हाला चांगले वाटेल, आणि जेवढे जेवढे दोष बघाल ना, तेवढं तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी वाईट वाटेल. आत्तापर्यंत आपण जर विचार केला, गुरुरे संदीपान दादा सांगत असतात, आपल्याला सगळे कोण कळाले, त्रिकोण कळाला, चौकोन कळाला, षटकोन कळाला, फक्त दृष्टिकोन कळाला नाही. आणि ज्या दिवशी दृष्टिकोन येईल त्या दिवशी आपल्याला सगळंच कळालं. बाकीचं करण्याच काय, कसं जगाकडे पाहायचं हे लक्षात घ्यायचं फक्त. महाराज त्या ठिकाणी म्हणतात, मग तिथं परत निघाला. जाता जाता त्या पाण्याला म्हणायला लागला, स्वयंपाक करायला वापरलं तुम्हाला पण फारच खारट बरं का, झालं का नाही. पाण्याकर वापर करणं हे झालं चांगलं, पण खारट आहे म्हणून सांगलं हा झाला दोष. पुढे त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर ते लाकडं होते ना, त्या लाकडाला म्हणायला लागला, स्वयंपाक करण्याकरता तुम्ही मदत केली पण फारच काळेत बघा. आता कोळसाच होणार ना लाकडाचं, दुसरं काय होईल, काळेत बघा असं म्हटल्यानंतर हे 3 जण एकत्रित आले. आता कशी आली ती 3 जण, तुमच्या लक्षात येते का नाही, 3 जण. तसं ते 3 जण एकत्रित आले. आणि तर त्यावेळेला त्याने सांगितलं, तुम्ही जर एकत्रित आलात, 3 जण एकत्रित आले आणि आल्यानंतर परिणाम काय झाला, हे 3 जण त्याला म्हणू लागले, त्या माणसाला,
तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात हे चांगलं आहे, पण दुसरं आहे ते दोष काढता हेच वाईट आहे. हे तिघजण त्याला म्हणू लागले का कुणाचा गुन्हाही पाहू नका, दोषही पाहू नका. माझी एक विनंती आहे, मृदंग तुम्ही ज्यांच्याकडे शिकलात ना, एखाद्याने विचारलं कोणाकडे शिकला तर फटदिशी श्री गुरुचं नाव आपल्या मुखात आलं पाहिजे. चाल एखादी जर आपण म्हटली ना, तर म्हटल्यानंतर कोणाची चाल ऐकलेली आहे आणि आपण म्हणतोय त्याचं नाव पटदिशी आलं पाहिजे. आम्ही कीर्तनामध्ये ज्यांचे दृष्टांत ऐकले, ज्यांच्याकडून अभंग घेतला, त्यांचं नाव फटदिशी आमच्या मुखात येतं का? ज्याच्याकडून जे घेतलं त्याचं नाव घेतलं की विद्या फलद्रूप होते. पण आता महाराज लोक बरेच टिपणं हाणायला लागले, पण नाव घेणं गेले. तुमच्या लक्षात येते का बघा, नाही तर नाही लक्षात येणार नाही. आपण नाव घेतलं पाहिजे त्याचं काय होतं, त्याचे आशीर्वाद आपल्याला त्या ठिकाणी लागल्याशिवाय राहत नाहीत. तसं अनेकाचे कानी गुण दोष मना न आणि याच्याकरता मी सांगितलं. महाराज म्हणतात मग काय करायचं, संत महात्मे मिळत नाहीत, मिळालं तरी ते कळत नाहीत आणि कळालं तरी जास्त कालावधीपर्यंत संगत घडत नाही. मग सांगा ना, जर भेटले तर मस्तक ठेंगणा, मस्तक संतांचा चरणा, करे संतांचा शरणा, तुझा भावा हे देव, तुझा भावा हे देव, करे संतांच्या चरणा, करे संतांच्या चरणा, तुझा भावा हे देव, मस्तक ठेंगणा करी किंवा लागे संतांच्या चरणा. एकच संक्षिप्त उदाहरण देतो आपल्या लक्षात येण्याकरता. मला सांगा, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काकानी, मुक्ताई ज्यावेळेला तीर्थयात्रेला निघाले आणि जात असताना समोरून सच्चिदानंद बाबाची प्रेतयात्रा आली. आल्याबरोबर ज्ञानोबारायचं दर्शन घेतलं, म्हणजे त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. इथं मला यायचं, मस्तक ठेवल्याबरोबर ज्ञानोबारायच्या तोंडातून शब्द निघून गेला. कोणता? अखंड सौभाग्यवती भव. बोला बोला, कोणता शब्द गेला? अखंड सौभाग्यवती भव. कोणाला? सच्चिदानंद बाबाच्या पत्नीला. आणि प्रेतयात्रा कोणाची होती? सच्चिदानंद बाबाची. मग ती पाया वगैरे पडली, तिने आशीर्वाद दिला आणि सच्चिदानंद बाबाची पत्नी उठून उभी राहिली आणि म्हणली, महाराज तुम्ही तर मला आशीर्वाद दिला की अखंड सौभाग्यवती भव, मग हा आशीर्वाद दिलेला या जन्मातला का पुढच्या? बोला की. ज्ञानोबराय म्हणले या जन्मातला. मग तुम्ही जर या जन्मात आशीर्वाद देत असाल तर पाठीमागून येणारी प्रेतयात्रा माझ्या पतीची आहे, मग तुमचा शब्द खरा का येणारी प्रेतयात्रा खरी? सांगा ना, हे सांगावं लागलं तुम्हाला. ज्ञानोबारांनी काय गोड ओवी दिली. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातले प्रभू. आतापर्यंत या वाचेने मी कधी खोटं बोललो नाही, मी म्हणतो तेच खरं. मग काय केलं, समोर ते ताटी वगैरे ठेवली आणि ठेवल्यानंतर सच्चिदानंद बाबाला सांगितलं, बाबा उठा, तुम्हाला मरता येणार नाही. सच्चिदानंद बाबा उठून बसले. शके 1212 तरे तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा दरे लेखको झाला. ज्ञानोबारायनं त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबाला उठून बसवलं. आता हे झालं ज्ञानोबारायचं. जगद्गुरु तुकोबारायचा विचार जर केला तर तुकोबारायच्या कीर्तनामध्ये मेलेलं मुलांना बसवलं. बरोबर, बोला की. मेलेलं मुलांना बसवलं. तुकोबारायने त्या मुलाला सांगितलं, बाबा नामस्मरण कर. कर म्हटल्याबरोबर ते मूल उठलं, ते प्रेत, आणि भगवंताचं नामस्मरण करू लागलं. आमची परीक्षा घेण्यामुळं कुणी आणत नाही प्रेत म्हणून बरं आहे. नाहीतर आम्हाला अगोदर ड्रायव्हरला सांगावं लागेल गाडीत तिकडे तोंड करून बघा, म्हणजे आपल्या दोघाला पळून जाता येईल. काय आपल्याकडे काही ताकद आहे काय तेवढी? सांगा ना, काय ताकद आहे सांगा ना, काय? आपल्याकडं कायिक, वाचिक, मानसिक ही कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी साधना नाही. माझी प्रत्येक कीर्तनामध्ये थोडेसं 10-15 मिनटं मी अशा करता घेतो. वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराला कधी कोणत्या गोष्टी कमी पडत नाहीत. अरे समाज तुम्हाला काय देत नाही सांगा ना, काय देत नाही? आपल्या लेकराला जे देत नाही, बरोबर आहे ना, बोला बोला, आपल्या लेकराला जे खायला देत नाही तो लेकरासारखं तुम्हाला समाज सांभाळतोय. फक्त समाजाचा विश्वासघात करू नका.
समाजाचा विश्वासघात करू नका, त्यांच्या विश्वासाला कायमस्वरूपी पात्र राहा. आमच्या वैकुंठवासी रामकृष्ण महाराज वरगावकर आप्पांचे शब्द आहेत. आप्पांनी म्हणायचं, पांढरे वस्त्र घातलेत ना तर पांढऱ्या वस्त्राला शेवटपर्यंत काळा डाग पडू देऊ नका. हेच वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे. काय परमार्थामध्ये कितीतरी वारे येतात आणि निघून जातात, पण चारित्र्य संपन्न जीवन असलं ना भ्यायची गरज नाही अजिबात. येतात गोष्टी निघून जातात. म्हणून वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांना दररोज नित्यने, मला ही क्लिप मात्र महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या, तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारानं दररोज गात्याचे 100 अभंग नित्यनेमाला वाचले पाहिजेत. ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या नित्यनेमाला वाचल्या पाहिजेत. गीतेचा 1 अध्याय आणि विष्णू सहस्त्रनाम दररोज वाचलं पाहिजे. तुमची अपवित्र वाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. अपवित्र वाणी तुमची त्या ठिकाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. कशाचा परिणाम? तसं संत महात्मे जर भेटले तर त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं की काय होतं, मेलेलं माणूस उठवण्याची ताकद त्यांच्याकडे येते. मग काय करा, मस्तक ठेवायचं, पण कोणाच्या चरणावर? महाराज म्हणतात, एकाच संत महात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवा. विठाला श्री संताच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महाराज म्हणतात, दंड म्हणजे काठेनं, वत म्हणजे प्रमाण. काठेप्रमाणे संत महात्म्याच्या देवाच्या समोर शरीर टाकणं याला दंडवत. दंडवत दंडापरी मागे नुरी नुरावी. महाराज म्हणतात, काठी जशी सरळ पडते तसं देवाच्या समोर आपलं शरीर त्या ठिकाणी पडलं पाहिजे. या शरीरामध्ये 8 अंग आहेत. अष्टांग योगे नशिनी जे रया. महाराज त्या ठिकाणी प्रकार 8 अंगानं भगवंताला त्या ठिकाणी अभिमान विवर्जित अवस्था करून त्याला शरण जाणं हे वारकरी संप्रदायामध्ये साष्टांग दंडवत आहे. म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात, मस्तक ठेंगणा लागे किंवा करी संतांच्या चरणा. आता बऱ्याच दिवसानंतरचं इथं कीर्तन आहे. मला एक उदाहरण दिल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. आणि 11ला म्हणजे 11लाच बरोबर 1 मिनिट सुद्धा पुढे जाणार नाही. 11ला म्हणजे 11ला माझी कीर्तनाची सांगता होणार. काय होतं माहिती का, दररोज कीर्तनकार बदलतात, आहे की नाही, आणि ऐकणारे वाजवणारे गाणारे सगळी मंडळी तीच असते. माझी भाषा सांगू का, मडं दररोज बदलत आहेत पण खांदेकरी तेच आहेत. बरं, विचित वचन जे निराहे समाधान जगदगुरु तुकोबरा त्या ठिकाणी सांगतात आपल्याला. त्यांच्या मुखातून येणारा शब्द आहे, तो शब्द कसा असतो तर महाराज त्या ठिकाणी म्हणतात, परिणाम असा होतो, त्यांच्या तोंडातून आला शब्द की शब्द दिल्यानंतर की त्या दृष्टिकोनातून आपला फायदा काय होतो तर आपलं समाधान झाल्याशिवाय राहत नाही. विचिते वचन जे निराहे समाधान. महाराज म्हणतात, शब्द जो आहे ना
तो शब्द फार मोठा महत्त्वाचा आहे. एक तुम्हाला सांगायला मला थोडंसं जड चाललं, पण शब्दाला वचनाला फार मोठी किंमत आहे. प्रभू रामचंद्राला शरण ज्यावेळेला बिभीषण आले बरं का, आणि बिभीषण प्रभू रामचंद्राला शरण आल्याबरोबर लगेच प्रभू रामचंद्राने गप्प बसव का नाही. प्रभू रामचंद्र लगेच त्यांना म्हणले, तुम्ही आलात आमच्याकडं तर तुम्हाला लंकेचं राज्य दिलं म्हणून समजा. मग आश्वासनाची खैरात तेव्हापासूनची तुमच्या लक्षात येईल काय. हां, तुम्ही आलात आमच्याकडं तर पिशिंग नाही, उपमुख्यमंत्री पिशिंग नसतं, लक्षात घ्या. हे म्हणायचं असतं. मग ते तुम्ही म्हणले आम्ही तुम्हाला कामे लावत नाही, जवळ घेऊन बसत असतो आपण, हे लक्षात घ्या. मग काय होतं, बिभीषण प्रभू रामचंद्राला शरण आले आणि शरण आल्याबरोबर त्यांनी सांगितलं, का हो दादा काय म्हटले तुम्ही आत्ता. ते म्हणले बिभीषण मला शरण आला, त्याला लंकेचं राज्य दिलं म्हणून समजा. कोण म्हणलं, बोलत राहा मोठ्याने. प्रभू रामचंद्र म्हणल्यावर लक्ष्मणजी बाजूला थांबले होते. ते म्हणले दादा अजून आपलं बहुमत व्हायचं आहे, आमदार निवडून यायचे आहेत, नंतर मुख्यमंत्री ठरवायचं आहे. ते म्हणले काही चिंता करू नका, आपण तयारी आपण अशीच केली की आपलंच बहुमत होणार. तुमच्या लक्षात आलं तर उद्या लक्षात आपलंच बहुमत येणार. अगोदरच गुलाल आणून ठेवा, दुसरीकडे मतदानच जाणार नाही आपलं कुठं, जे अशी आपण तयारीच केली. कोण म्हणलं, प्रभू रामचंद्र सांगतोय, तुम्ही कोणाच म्हणताय. हां, तयार कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर ज्याच्या मापाला येतं त्याने घ्यायचं, हे की नाही, हे लक्षात घ्यायचं. तसं त्याने सांगितलं आपलंच. मग काय करायचं आता. इथं मुद्दा काय झाला, बिभीषणजीला वचन शब्द दिला पण पाळला का नाही. वचन न मोडी बोलले ते बोला, पण कसं बोला. साचानी मवाळ मितुल्यानी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोला की जेणेकरून समाजाला समाधान वाटेल, असं बोला. वाईट बोलू नका. तुम्ही जर यदा कदाचित एखादी गोष्ट आहे वाईट असेल, पण ती वाईट गोष्ट असताना अगोदर त्याची तयारी करा आणि पुन्हा नंतर त्याला सांगण्याचा प्रयत्न करा. पण एखाद्याचं मन दुखेल असं कधी त्या ठिकाणी बोलू नका. एखाद्याचा अपमान जर केला तर केल्यानंतर आपल्याला चक्रवाढ व्याजानं ते भोगावं लागतं, लक्षात घ्या. एवढं सोपं नाही. तसं महाराज म्हणतात, वेचिते वचन जे निराहे समाधान. आता हा जो मुद्दा मी बोलतोय आत्ता कीर्तनामध्ये, तो आयुष्यभर सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. कोणता. आई वडिलाची पुण्यतिथी करता आली तर करा. नीट आहे का. आई वडिलाची पुण्यतिथी करता आली तर करा, अन्नदान करता आलं तर करा, नाहीतर नका करू. पण जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना एवढं चांगलं सांभाळा की पुन्हा पुण्यतिथी करायची अजिबात गरज नाही. हे नाटक आहे. अहो मी कितीतरी तुम्हाला बघितलं आई वडिलाची वाटणी करणारे. मी तुम्हाला कीर्तन झाल्यानंतर नाव सांगेल. माझ्या गावात घडलेली गोष्ट. आईची विभागणी केली आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी महिना वाटून घेतला. मग काही महिने असतात 28 दिवसाचे. बोला की मी बोलतो ते काय खोटे बोलतो का. काही महिने असतात 28 दिवसाचे आणि काही असतात 31 दिवसाचे. तर त्याने 3 दिवस ती म्हातारी मारुतीच्या मंदिरावर ठेवायची. नाही ही हसू नका. ही हसण्यासारखं नाही मंडळी, साधी गोष्ट आहे का. तुम्ही एक सांगू का, तुम्ही काय करता. हे वारकरी संप्रदाय असा श्रेष्ठ संप्रदाय. कसा श्रेष्ठ आहे. देवाची पूजा केल्यानंतर देव भेटतो का नाही मला माहिती नाही. विचार घ्या. देवाची सेवा केल्यानंतर देव भेटतो का हे मला माहिती नाही, पण आई वडिलाची सेवा केल्यानंतर देव भेटतो हे माझ्या पुंडलिकरायाने सांगितलं. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवी शिकीर शरीर लोणकी. जे आई वडिलाची सेवा केली की देव प्राप्त होतो, हे वारकरी संप्रदायाची सुरुवात आहे. भला भला पुंडलिका मानला से जनलोका, कवन्या काळे सुखा ऐशा कोण पावत. आणि ही वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्याला जपायची आहे. आम्ही करतो म्हणून तुम्हाला सांगतो. ही माझ्या काही माता भगिनी इथं पंढरपूरला महिन्याला वारीला येणार आहेत. माझी आई 80-85 वर्षाची आहे बरं का. आम्ही निघालो ना कीर्तनाला निघाल्यानंतर पाया पडणार. 100-500 रुपये जे काही खिशात असतील ते काढायचे, आईच्या हातात द्यायचे आणि सांगायचं, आई आता काही आमची 8 दिवस गाठ पडणार नाही, सांगायचं आणि निघायचं. निघाल्यानंतर दर प्रत्येक येण्याकडे 1000-500 रुपये आपण त्या ठिकाणी द्यायचे. तुम्हाला सांगू का, उतरत्या वयामध्ये ह्या लोकांना जास्त पैशाची गरज नसते, फक्त 2 शब्द गोड बोलण्याची आधाराची गरज असते. तुमचं काय मत आहे असते का नाही, बोला ना. तुम्ही फक्त एवढं म्हणा ना, आई गोळी घेतली का गं, ते औषध घेतलं का, जेवण व्यवस्थित झालं का, तुझं तब्येत बरी का, एवढं म्हटलं तर 2 वर्षांना आयुष्य वाढल्याशिवाय राहत नाही. आपल्याला सगळ्याला बोलायला वेळ आहे, फक्त आईबापाला बोलायला वेळ नाही. तुमचं काय मत आहे. आज कितीतरी 50% तुम्हाला लोक सांगेल 2-2 गळ्यात माळा घालणारे आईबापाला बोलत नाही. तुमचं काय मत आहे का नाही. कितीतरी लोकांना इकडं ब्रह्मज्ञानाचं झाड उभा करतात,
काय लागतं हो सांगा ना तुम्ही. मग हे लोकांना तुम्ही आम्ही बघतो कधी वेळा काही वेळा आम्ही वातावरण असे की हसत खेळत सगळं. तुम्ही अजून बघा, आईच्या ताटाला ताट, वडिलाच्या ताटाला ताट लावून जेवण करा, एक भाकर तुम्ही जास्त खाल्ल्याशिवाय राहणार नाही, एक भाकर जास्त खाणार. आता काय झाले मग ते दुर्दैव झाले, लोक 50,000चे कुत्रे सांभाळायला लागले, कारण पुढचा जन्म कुत्र्याचा मिळावा म्हणून. तुमच्या लक्षात आलं की नाही. विठ्ठला आम्ही मजा घेतो ना. मग कधीतरी उगाच फोन करायचा, त्याच्यासमोर ते बंदच फोन असतो आणि फोन करायचा, अरे काका कुठे आहेत, तर काका म्हणणार मी देवदानवर आलाय. मग ते माझ्या खात्यावर तेवढे माझ्या फोनपेवर 5,000 रुपये तेवढे पाठवणार, दुसऱ्याचे कशाला नको, आमच्यातच पेटवापेटी करतो. मग काकाला मी फोन केला, काका तेवढे ते 5,000 रुपये टाका. काका म्हणले महाराज नेमकं फोनपे ते पैसे संपायला आणि तुम्ही फोन करायला. झालं मग काका मिटला. पुन्हा म्हणलं आता बापू थोडी सारी बापूला फोन करू. मग बापूला फोन केला, बापू म्हणले काय आता हे लय मोठी उलाढाल झाली भाऊ आईची, म्हणावं लागेल ना आता जे आहे ते, आणि तुम्ही नेमकं 5,000 मागायला, असू द्या. दोघांनी पैसे दिले नाहीत, पण ही जी बोलत होतं ना मी, ती माझी आई ऐकत होती शेजारी तिथं, आणि ऐकत असताना तिला ऐकू जावं असंच मी बोलत होतो. मग आईनं काय केलं माहिती आहे का, तुम्ही जे 7-8-10 महिने पैसे दिलेत ना, 500, 1000, 500, ते चुरगळलेल्या नोटा काढल्या, त्या पिशवीत ठेवलेल्या, त्या अशा व्यवस्थित गाड्या घातल्यास व्यवस्थित, आणि त्याच्यातले 3,500-4,000 रुपये झाले असतील. ते काय म्हणले, ए कशाला कोणाला फोन करतो, तो दिलेले पैसे आहेत की, हे घे खर्च कर, देत आले तर दे, नाही तर राहू दे. कोण म्हणते, आई म्हणते द्या ना पैसे. अरे त्यांच्याजवळ काय नाही रे तुम्ही. आता मी एक व्यक्ती बघितली, एक 1.5 ते 2 महिने झाले असेल, आपली मार्कड बापूची मंडळी, आपले महिन्याचं वारकरी ताई, मार्कड बापूची मंडळी, 7,500 रुपये निघाले ते जवळ. काही नाही, बापूने आले की सप्त्याहून पैसे द्यायचे, आले की पैसे द्यायचे. मी वारल्यानंतर त्या अंतरुणाखाली जशाला तशा नोटा निघाल्या बघा, जशाला तशा नोटा निघाल्या. काय करता मला सांगा ना. ह्या लोकांना फक्त पैसे जरी बघितले तर एक समाधान असतं. माझी विनंती आहे, आजपासून ह्या कीर्तनामधून काय घेऊन जायचं, तर फक्त एकच गोष्ट घेऊन जा. कोणती, जर तुम्ही आईवडिलाला बोलत नसाल तर आजच्या कीर्तनामध्ये शपथ घ्या, आणि आजपासून मी माझ्या आईवडिलाला सांभाळेल आणि मी त्यांची सेवा करेल, ही आजपासून शपथ घ्या तुम्ही. एवढं जरी घेऊन गेलात तर माझ्या कीर्तनाची सफलता झाल्याशिवाय राहणार. काय करता बाकीचं. मला एक सवय आहे, काय मला ती चांगली का वाईट माहिती नाही, पण ज्या ज्या ठिकाणी वृद्धाश्रम असेल त्या त्या ठिकाणी मला भेट द्यायची सवय लागली. का, कधी मुलानं पाठवलं तर माहिती असावी, आहे की नाही. पण नाही पाठवणार, का पाठवणार नाही. मी माझ्या आईबापाला चांगलं सांभाळलं, आपल्यावर वेळ नाही, जशी पेरणी करेल तसे ते उगवल्याशिवाय राहणार नाही. आपण जर लेकरावर चांगले संस्कार केले, आज तुम्ही संपत्ती कमवण्यापेक्षा लेकराला चांगले संस्कार द्या. संस्कार जेवढे चांगले द्याल तेवढे चांगले लेकरं तुमचे निभजल्याशिवाय राहणार नाही. हे वारकरी संप्रदाय, मी कुठून बाजूला गेलो, वेचिते वचन जेणे राही समाधान. समाधान आता सापडत नाही, समाधान निघून गेलं. समाधान होतं 2 कारणानं, एक झाले समाधान पायी विसावले मन, एक, आणि दुसरं समाधान होतं ते कशामुळं, महाराज त्या ठिकाणी सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान, या प्रकारानं महाराज समाधान होतं. मग काय करा, संत महात्म्याने बोलावं आणि आपलं त्या ठिकाणी समाधान व्हावं. वेचिते वचन जेणे राहे समाधान. मग महाराज म्हणतात का तो, अहो ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण परिणाम हुकामने फार, हुकामने फार, देवा
म्हणे फार थोडा तरी परोपकार. पहिली चाल खाली झाली ना, दुसरी चाल वर म्हणावं लागते बरं का. म्हणजे सरपंच झाला की पंचायत समितीचा सभापती, सभापती झाला की जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद झाला की आमदार, आमदार झाला की खासदार, नाहीतर मी पुन्हा येईल मुख्यमंत्री पुन्हा उपमुख्यमंत्री, असं होतं काही वेळेला. महाराज म्हणतात तू काय म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ पाव. शेवटचं प्रमाण आहे आणि 10 मिनिटं राहिलेत माझी अजून. आमची सवय कशी माहिती आहे का, खुर्चीत मरून जायचं पण खुर्ची लवकर सोडायची नाही. आमचे विलासराव खुर्चीत गेले ना, हां अवजड जर उद्योगमंत्री म्हणजे खुर्चीत गेले, पण मी मात्र 11ला खुर्ची सोडणार, तुम्ही चिंता करू नका. महाराज म्हणतात तो का म्हणे फार थोडा तरी परोपकार. एक एक उदाहरण देत चला, बोलत राहा. मी तुम्हाला विचारतो प्रश्न म्हणजे त्याचं उत्तर. ए बाळा, बंधारा कशा करता रे? हां पाण्यासाठी रे, पण कशासाठी? पाण्यासाठी म्हणजे पाणी सोडून देण्यासाठी का? हां साठवण्यासाठी. बंधारा कशासाठी? पाणी साठवण्यासाठी, बरोबर आहे ना. आणि बंधाऱ्याला जे दरवाजे असतात ना, ते दरवाजे कशासाठी? पाणी सोडण्यासाठी. म्हणजे कसं, मर्यादेपेक्षा जास्त पाणी झाले की सोडण्यासाठी. बंधारा कशासाठी? तर पाणी साठवण्यासाठी. आणि दरवाजा कशासाठी? पाणी जास्त झालं की सोडण्यासाठी. बोला, बँक कशासाठी? कोण म्हणलं इकडे लुटण्यासाठी? तुम्ही म्हणले? कोण म्हणलं? बोला की, कोण म्हणलं? तुम्ही म्हणले का? कोण म्हणलं? जवळजवळ जिल्हा बँका लुटल्यातच लोकांनी, पुढाऱ्याने, आहे की नाही? लुटले का नाही? एक बँक नीट ठेवली नाही. तुम्ही एक बँक अशी आहे की तुम्ही 8 जिल्ह्यात, 8 जिल्ह्यामध्ये फक्त एकच जिल्ह्याची बँक अशी आहे, आमचे सहकार मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, लातूरची बँक बघा. शेतकऱ्याला व्यवस्थित कर्ज त्या ठिकाणी व्यवस्थित. मी काही इथं प्रचार करलो नाही काँग्रेसचा, पण सांगतो तुम्हाला, आहे की नाही, जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणलं पाहिजे, जे वाईट आहे ते वाईटच म्हणलं पाहिजे. बघा तुम्ही काय सांगतो, बँक कशा करता? पैसे साठवण्याकरता. ATM कशा करता? पैसे काढण्याकरता, बरोबर आहे ना. तसं महाराज म्हणतात धन कशा करता? प्रपंच करण्याकरता. दान कशा करता? पुढचा जन्म योग्य मिळण्याकरता. ह्याच्याकरता दान आहे ना, जास्त नाही. मग आपण नाही द्यायचं, पूर्ण नाही. तुम्हाला सांगतो, ज्याने 10 रुपये 100 रुपये कमवले त्याच्यातले 10 रुपये द्या, ज्यानं 1000 रुपये कमवले त्याच्यातले 100 रुपये द्या, 1,00,000 रुपये कमवले म्हणजे त्याच्यातलं हे आपण एक एक त्या ठिकाणी असं टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी देत राहा. जेवढं जेवढं, एक लक्षात घ्या, पाणी जर एका ठिकाणी थांबलं ना तर ते निर्मळ राहत नाही, पण जेवढं जेवढं वाहतं राहील तेवढं तेवढं ते निर्मळ राहतं. हे जसं तसं मिळालेला पैसा जसं जसं खर्च राहील तसं तसं नवीन झरे तिथं पैशाला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून जास्त नाही, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. आपण त्या ठिकाणी उपकार करावा, आणि हा जर उपकार केला तर त्याचा फायदा आपल्या आयुष्यात त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. आज मला वाटतं या ठिकाणी कामगार गणेश मंडळ बऱ्याच कालावधी, पण आळंदी येऊन मी ज्यावेळेस सुटून आलतो म्हणजे संस्थेतून, त्यावेळेपासून बऱ्याच कालावधीपर्यंत आम्ही कीर्तनं त्या ठिकाणी केली. असू द्या, त्याचं काही नाही. मला तुम्हाला सांगू का, सगळं असे लोकांनी तारखे घ्याव्या आणि त्यांना लय गोड बोलून घुमवावं हे माझ्या आयुष्यात कधी जमणार नाही. काय माझ्या ज्ञानोबराची माझ्या परंपरेची एक कृपा आहे. कधी कीर्तन कमी पडत नाही. तुम्हाला सांगतो, आपण फक्त एक काम करायचं, आपलं जीवन आहे ना जगत असताना, आमच्या वैकुंठवासी गुरु विठ्ठल बाबा घोले आमचे बुवा म्हणायचे, जीवन जगत असताना वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारानं मस्तीत पण शिस्तीत जगायचं. मस्तीत पण शिस्तीत. शिस्तीत जर जीवन जगलं तर त्याची मस्ती त्याला कामाला त्या ठिकाणी येते. हे जीवन फक्त आपण आनंदात जीवन जगावं आणि आपला यथायोग्यरीतीनं शेवट त्या ठिकाणी व्हावा हीच प्रार्थना त्या ठिकाणी करायची. हे मला वाटतं पहिलं वर्ष आपलं, बरोबर आहे ना. ह्या पहिलं वर्ष आहे तर प्रार्थना करेल की वारकरी संप्रदायातली आगळ्या वेगळ्या प्रकारची कीर्तनकार मंडळी आपल्या गावात त्या ठिकाणी यावेत. तुमचा उत्सव भविष्यकाळामध्ये सुद्धा चांगला त्या ठिकाणी वाढत राहावा. एकोप्यानं असंच आपला भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम व्हावा ही भावना मी प्रगट करतो. आणि आजच तुम्हाला सांगतो, चैत्रवारी असते ना, चैत्रवारीला आपला सप्ताह नसतो ना, इथला असतो का? नाही ना. हां, चैत्रवारी असतो. नाही, शुद्ध वारीमध्ये, पंढरपूरच्या वारीमध्ये येतो का चैत्र सप्ताहातला? नाही, मग येत नाही त्याच्यात, कारण नवमीला अष्टमीला तुमचा काल होणार आणि पुढे 2 दिवस राहतात. तर चैत्रवारी नीट आहे का, कामगार गणेश मंडळ आणि माता भगिनी, कमीत कमी तुमचे 50 मंडळी तरी चैत्रवारी तुम्हाला त्या ठिकाणी देतो. चैत्रवारीला आपली मंडळी वाहन करून, बरं का बापू, ही जबाबदारी तुमची. चैत्रवारीला पंढरपूरला तुम्ही वारीला यायचं, मी तुमची वाट बघणार पंढरपूरला सगळ्यांनी. का, माझा स्वार्थ काय, तुम्ही जेवढे जेवढे पंढरपूरला याल तेवढे तेवढे आम्ही प्रत्येक गावाला सांगितलेले. 2 गावं आम्ही त्या ठिकाणी दिलेत. 100-150 टाळकरी कीर्तनाला उभा राहतो, दिंडी भव्य स्वरूपामध्ये नेते. हा माझा स्वार्थ.
दुसरा माझा स्वार्थ काही नाही. आपण सर्वांनी यावे, ऋणानुबंध भविष्य काळात वाढत राहावे ही प्रार्थना करतो. सर्वांना विनंती करतो, सर्वांनी एकदा हातानं टाळी आणि मुखानं प्रेमपूर्वक एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम